आले का? आले आहेत तर पटापट कानामध्ये हेडफोन घालूनच घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपला आजच्या व्हिडिओच्या टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजले असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल श्री रामनवमी कमिंग सून स्टेटस एडिटिंग वरती असणार आहे. तर असा व्हिडिओ बनवणे एकदम इझी आहे. तर व्हिडिओचा डेमो लवकरच बघूया. त्या अगोदर जे कोणी व्हिडिओ बघत आहेत प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला नेहमी सपोर्ट करा. चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये जे काही डेमो असणार आहे ते आपण बघूया. एकदम खतरनाक आणि नादखुळा स्टेटस झालेला आहे. कर लो तैयारी रामनवमी की, हमें मंदिरों में भीड़ और सड़क पर तूफान चाहिए, हाथों में भगवा और जुबान पर जय श्री राम चाहिए. बोला जय श्री राम. मटेरियल डाउनलोड केल्याच्या नंतर सिंपली आपल्या मोबाईल मधील फाईल मॅनेजर ओपन करायचे. फाईल मॅनेजर ओपन केल्याच्या नंतर सिंपली ज्या फोल्डर मध्ये तुमचे मटेरियल डाउनलोड झाले तो फोल्डर ओपन करायचं. तो फोल्डर ओपन केल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता बिटमार्क. सिंपली त्याच्यावर क्लिक करायचं आणि सिंपली अलाइट मोशन वर सेंड करायचं. आणि त्याच्यानंतर सेट प्रेसेटला पण तसंच करायचं. अलाइट मोशन वर सेंड करायचे. सेंड झाल्याच्या नंतर सिंपली तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये अलाइट मोशन हे ॲप ओपन करायचं. अलाइट मोशन हे ॲप ओपन करायचं. अलाइट मोशन हे ॲप ओपन केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता बिटमार्क प्रेसेट आलेले आहे. सिंपली त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता इथे बिटमार्क सर्व काही बिटमार्क केलेले आहेत सिंपली तुम्हाला. आणि त्याच्यानंतर सिंपली प्लस वर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर मीडियावर क्लिक करायचा आणि ज्या फोल्डर मध्ये तुमचे मटेरियल डाउनलोड केले सिंपली तो फोल्डर ओपन करायचा. तो फोल्डर ओपन केल्याच्या नंतर मला स्टार्टिंगला एक व्हिडिओ ऍड करायचा आहे. सिंपली व्हिडिओवर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर फिल कंपोजिशन एरिया याच्यावर क्लिक करायचे आणि त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही बरोबर ऍडजस्टमेंट करून व्हिडिओ ऍड करा आणि त्याच्यानंतर 11.20 वरून 11.20च्या मध्ये व्हिडिओ कट करा. त्याच्यामुळे व्हिडिओचे आवाज पण बंद करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे लिरिक्स ऍड करायचे. सिंपली तुम्हाला इथे लिरिक्स ऍड करण्यासाठी फोटोवर क्लिक करायचं लिरिक्स एक तुम्हाला इथे गाणं ऐकू लिरिक्स ऍड करायचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी पण त्याच्यानंतर तुम्ही लिरिक्स ऍड केल्याच्यामुळे सिंपली तुम्हाला आपल्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करायचे. त्याच्यानंतर इथून कट करायचं आणि जे तुम्हाला लिरिक्स ऍड करणार फुल करायचे 19 मिनिट. त्याच्यानंतर तुम्हाला ऍडजस्टमेंट करायचं आणि त्याच्यानंतर बोला जय श्रीराम. अकरा बघू शकतो इथे सर्व लिरिक्स
सर्व लेअर ऍड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर सिंपल तुम्हाला 11/20 नंतर तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, सिंपल ते ऍड करायचे आहे आणि त्याच्यानंतर 16/26 नंतर कट करायचे आणि त्याच्यानंतर सिंपल इथे तुम्हाला फोटो ऍड करायचे आहेत. सिंपल फोटो ऍड करण्यासाठी सिंपल तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर फिल कंपोजिशन एरिया याच्यावर क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बिटमॅपच्या नंतर कट करायचे. त्याच्यानंतर आणखी एक फोटो ऍड करायचे. अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो ऍड करायचे. फोटो ऍड करण्यासाठी तुम्हाला सिंपली प्लसवर क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर फोटोवर क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर फिल कंपोजिशन एरिया याच्यावर क्लिक करायचे आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट बिटमॅपवर जाऊन इथं कट करायचे. फोटो ऍड करायचे आणि त्याच्यानंतर फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बिटमॅपवर प्रोजेक्ट येण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ऑप्शनच्या सहाय्याने तुम्हाला इथे कट करायचे आहे. अशा प्रकारे आता तुम्हाला सर्व फोटो ऍड करायचे आहे. सिंपली मध्ये फोटो ऍड करते. फोटो ऍड झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इथे आपण सर्व फोटो ऍड केलेले आहे. तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे ब्लॅक PNG दिलेले आहे, सिंपली ते ऍड करायचे. ब्लॅक PNG ऍड केल्याच्या नंतर याला फिल कंपोजिशन एरिया याच्यावर क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे PNG सर्वात शेवटपर्यंत आणायचे आणि त्याच्यानंतर याच्या सहाय्याने तुम्हाला मोठे करायचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं याच्या सहाय्याने तुम्हाला डबल कट करायचे आहे. या PNG तुम्हाला ब्लॅक PNG सर्वात खाली न्यायचं, प्रेसेटच्या खाली न्यायचं. खाली नेण्यासाठी तुम्हाला प्रेस करून घ्यायचे आणि खालती नेत जायचे. व्हिडिओच्या वरती घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपण सर्व काही फोटो वगैरे ऍड झालेले आहेत. आता सिंपली तुमची व्हिडिओ अर्धी तयार झालेली आहे. सिंपली तुम्हाला इथं इफेक्ट द्यायचे बाकी आहे. इफेक्ट देण्यासाठी तुम्हाला सिंपली तो बॅक व्हायचे आणि आता त्याच्यानंतर सेपरेट ओपन करायचे. कॉपी करण्यासाठी सिंपली तुम्हाला PNG क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इफेक्टवर क्लिक करायचं. सिंपली त्याच्यावर करून कॉपी करायचं इफेक्ट. नंतर सिंपली तुम्हाला बिटमॅप प्रेसेटवर जायचं आणि सिंपली आपल्या लेअरिक्स प्रेसेटला हा सर्व इफेक्ट प्रेसेट करायचा, पेस्ट करायचा. सिंपली पेस्टवर क्लिक करायचा, PNGवर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर इफेक्टवर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर इथं 3 डॉटवर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर पेस्ट इफेक्टवर क्लिक करायचा. असं सर्व लेअरिक PNGला ऍड करायचे. पेस्ट करायचा, PNGला टच करायचा आणि इफेक्ट आणि पेस्ट. आणि त्याच्यानंतर सिंपली बॅक व्हायचं. बॅक झाल्याच्यानंतर सेफ प्रेसेट ओपन करायची आणि त्याच्यानंतर हे लेयर्स कॉपी करायचे. कॉपी करण्यासाठी सिंपली तुम्हाला
याच्यावर क्लिक करायच्या. सिंपली लेयर्सवर क्लिक करायच्या आणि त्याच्यानंतर याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर कॉपी लेअरवर क्लिक करायचा. कॉपी लेअरवर क्लिक केल्याच्यानंतर सिंपली बॅक व्हायच्या आणि बिटमॅप प्रेसेट ओपन करायचे. बिटमॅप प्रेसेट ओपन केल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला 16.27 वर यायच्या आणि त्याच्यानंतर याच्यावर क्लिक करायच्या आणि सिंपली इथं पेस्ट लेअरवर क्लिक करायचा. पेस्ट लेअरवर क्लिक केल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला पिनवर क्लिक करत सर्वात लास्टला जायचा आणि त्याच्यानंतर पेजवर क्लिक करायचा आणि तुम्हाला त्याच्यानंतर याच्या सहाय्याने याच्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर सिंपली याच्या सहाय्याने सिंपली याला मोठे करायचे. तुम्ही ते थोडं ऍडजस्टमेंट पण करू शकता याला. आणि त्याच्यानंतर सिंपली सेट इफेक्ट प्रेसेट ओपन करायचे आणि त्याच्यानंतर सिंपली फोटोचे इफेक्ट कॉपी करायचे. इफेक्ट कॉपी करण्यासाठी सिंपली फोटोवर क्लिक करायचा. इफेक्ट कॉपी करण्यासाठी सिंपली इफेक्टवर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला 3 डॉट दिसत असतील सिंपली त्याच्यावर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर कॉपी इफेक्टवर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर बॅक यायचा. त्याच्यानंतर बिटमार्क ओपन करायचे. बिटमार्क ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला सिंपली इथे सर्व फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. इफेक्ट पेस्ट करण्यासाठी सिंपली त्या फोटोवर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर इफेक्टवर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला 3 डॉट दिसत असतील सिंपली त्याच्यावर क्लिक करायचा आणि इथं पेस्ट इफेक्टवर क्लिक करायचा. असे करता सर्व फोटोला हा तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आपले सर्व इफेक्ट पेस्ट झालेले आहेत. सिंपली तुम्हाला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सिंपली इथे क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही क्वालिटी सेट करायची आपल्या व्हिडिओची आणि त्याच्यानंतर एक्सपोर्ट याच्यावर क्लिक करायचा. तुम्ही इथे बघू शकता तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे. एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर ही सर्व रेषा फुल होणार. तिथपर्यंत तुम्हाला इथे वाट बघावी लागेल.